आज आहे अहमदाबादला जायचा दिवस आहे. ट्रॅफिक लागली आहे आणि 12 मिनटं दाखवत आहेत. नेक्स्ट इयर डिफेंडर येते गाईज. त्यांनी इंटेन्शनली कमी टाकलं आहे. वेलकम टू अहमदाबाद एअरपोर्ट. त्याने काढून दिली. येस गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. आज आहे अहमदाबादला जायचा दिवस. एक बाबांची कॉन्फरन्स मीट आहे, पण बाबांनाच नाही जमणार जायला, तर मी आणि दादा चाललो आहे तिथे. तर थिंग्स दॅट आय एम कॅरिंग इज दिस. तर हा आउटफिट आहे माझा आज प्रॉपर. जास्त काही कॅरी नाही करत आहे मी, बिकॉज वन डे ट्रिप आहे. आता लगेच जाऊ आणि रात्री परत येऊ आम्ही. तर जस्ट मी बॅगमध्ये फक्त इलेक्ट्रॉनिक्स आयटम्सच कॅरी करतो. आता तो DJIचा माईक झाला, पॉवर बँक झालं, ॲक्शन कॅम झालं. तर मोस्टली इलेक्ट्रॉनिक स्टफच सोबत कॅरी आहे. आज यावेळेस फर्स्ट टाईम आहे की एअरपोर्टला चाललो आणि मी माझी बॅग पूर्णपणे खाली आहे. काय घेण्यासारखं आहेच नाही. तर येस, ऑल सेट, रेडी टू गो. आउटफिट दाखवतो तुम्हाला. येस, दिस इज द आउटफिट फॉर द डे. हाच एअरपोर्ट पण लुक असेल आणि कॉन्फरन्सच्या टाईमला पण हाच घालीन. ॲक्च्युली ब्लॅक क्रीम अँड ब्लॅक शूज चांगले वाटले असते, बट माझे ब्लॅक शूज खराब झाले आहेत आणि ते आता वॉश करून घेऊ. पुसून पण ते एवढे चांगले होणार नाही. हा पण कॉम्बिनेशन ॲक्च्युली चांगलं वाटतं आहे. मला चांगलं वाटतं. तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा. ट्रॅफिक लागली आहे नेहमीप्रमाणे. या रस्त्यावरती असतेच. 12 मिनटं दाखवत आहेत, पण मगाचपासून ते 20-25 चालू आहे. तर येस गाईज, आम्ही आलो आहे एअरपोर्ट पार्किंगला. आम्ही प्री बुक करून ठेवली होती पार्किंग, सो आम्हाला डिस्काउंट चांगला भेटला आहे. किती वेळा पडलं? 337ला 24 आवर्ससाठी पार्किंग भेटली आहे काइंड ऑफ. कारण नाहीतर 1200 रुपये असते तशी, पण प्री बुक जर कराल तर ॲक्च्युली 600 रुपीज ऑफ आहे. पण आम्हाला अजून पण कसला तरी डिस्काउंट भेटला, सो 66% तरी ऑफ झाले. अँड 334ला आम्हाला डील भेटली आणि म्हणून लावलं. येस गाईज, DJ यात्रामुळे एवढं इझी झालं आहे ना आजकाल. फक्त QR सोबत ठेवायचं, त्याची पण ॲक्च्युली गरज नाही. तुम्ही जिथून चालता ना तिथं एक मॉनिटर असतो, तो तुमचा फेस बघतो आणि लगेच गेट ओपन. तुम्हाला दाखवतो आता समजा. इथं काही जास्त गर्दी पण नसते, खूप कमी लोक करतात. एवढं कन्व्हिनियंट आहे ना, इझिली करायला पाहिजे. जस्ट फक्त चालायचं, या मॉनिटरकडे बघायचं, तो बघतो आपल्याला, स्कॅन अँड ओपन. सो एवढं आता इझी झालं आहे इथे की काय हॅसल नाही, काय नाही. आणि सगळं फास्ट. आधी एअरपोर्टसाठी 2 आवर्स तरी कमीत कमी ठेवायला लागायचं की याचं एअरपोर्टला म्हणून. आता लाईक 1 आवर आधी जरी आलो तरी सगळं होऊन जातं. आणि जर तुमच्याकडे लगेच काय नसेल मग आता काहीच इश्यू नाही, एकदम फास्ट होऊन जातं सगळं. येस गाईज, आता आतमध्ये आलो आहे. इथं खूप क्राऊड आणि बोलतात ना आवाज आहे, त्याचा नॉईज कॅन्सलेशन पण मी ऑन केला आता. मगाशी तुम्ही बघितलं असं, ती जी क्लिप होती त्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन ऑफ होता, यात ऑन आहे. किती फरक असेल बघून तुम्हाला समजतच असेल. इथे पण सेम प्रोसेस, DJ यात्रा. बस चालत राहायचं आणि चेहरा दाखवायचा. येस, बस राहायचं, चालायचं. डन. खूप इझी. तर येस, 3 वेळा स्कॅन होतं फेस. तिथं आफ्टर सिक्युरिटी एकदा. ते लोक तिथे डिफेंडरसोबत फोटो काढत आहेत, पण आपण आपल्या डिफेंडरसोबत फोटो काढू लवकरच. नेक्स्ट इयर. ठीक आहे, चल नेक्स्ट इयर डिफेंडर येते.
फ्रंट आहे आपली 6th रो. ठीक आहे. बाय गेट चेंज झाला ना आपला 86 झाला आहे गेट चेंज. लास्ट टाइम पण आमचा गेट चेंज झाला तेव्हा तो फुल धावपळ. म्हणजे आम्ही गेटच्या इथे होत आणि आम्हाला मेसेज येतो की गेट चेंज आहे. लाईक भेंड आता एवढा लांब जायचं परत गेट चेंजला. तर ती ही धावपळ होत राहते एअरपोर्टला. ठीक आहे चालून घेतो. म्हणून एअरपोर्टला 15-20 मिनटं तरी लवकर थांबा तुमच्या गेटजवळ. तरी कधी चेंज होईल काय भरोसा नाही यांचा. तरी कोस्टा कॉफीची आम्ही कॉफी ट्राय केली आहे. कॅफे कॅरमेल. ना ह्याच्यात कॅफे ना कॅरमेल. दोघांचा पण स्वाद नाही आहे की फ्लेवर खाली जाऊन बसतो. नाही मी चेक केलं कॅरमेलचं स्वादच नाही आहे. हां त्यांनी इंटेन्शनली कमी टाकलं आहे. त्यांनी आमच्याकडे बघूनच समजलं हे ना डाएट करायचं आहे. बारीक करा म्हणून कडू दिली. बसलोय प्लेनच्या आतमध्ये. आपण याला विंडो सीट नाही भेटली पण प्री एक चूज केली होती ना सीट्स. विंडो नव्हती. अच्छा विंडो नाही भेटली गाईस पण ठीक आहे. सवय झाली आता विंडो असो नसो फरकच नाही पडत. मग ना एवढ्या वेळा आलो. आधी असायचं भाई विंडो सीट पाहिजे आम्हाला बाहेरचं बघायचं आहे. आता काय झोपून जायचं. बाय द वे 3रीच फ्लाईट आहे याची. सांगायची गरज होती. आता काय तू मोजून दाखव. मी आता मोजून दाखवणार आहे. हा बोलला मगाशी माझी 3रीच फ्लाईट आहे. नाही माझी ही 6वी फ्लाईट झाली. आता ही 7वी फ्लाईट आहे. 6वी आहे. असं एक गोवा शिमला गेलो. शिमला येऊन जाऊन 3री आणि पिठापूरला पण येऊन जाऊन 5वी. आता ही 6वी फ्लाईट आहे. समजतं का. आय ओनली ट्रॅव्हल बाय फ्लाईट्स यू नो. आय डोंट ट्रॅव्हल बाय ट्रेनने जाऊ बोलत होता. अरे कुठली ट्रेन बोललो मी. नवीन वंदे भारत ट्रेनचा एक्सपिरियन्स पण चांगला आहे गाईज. त्या एक्सपिरियन्ससाठी मी जात होतो अजून काय नाही. पण आम्हाला टाईम इम्पॉर्टंट आहे. आमच्यासाठी टाईम इम्पॉर्टंट आहे. येस आम्ही पहिले ठरलं गाडी घेऊन जाऊ. हां अरे ॲक्च्युली रोड ट्रिप करायचा प्लॅन होता मस्तपैकी. ट्रेनवरती ट्रेनवर पण पे जो होता है वो जो बडा भाई चाहता है. याला पण रोड ट्रिपला मजा आली असती. पण ठीक आहे रोड ट्रिपसाठी पण फ्युचर प्लॅन्स करू आपण नंतर भविष्यात त्याचं. तर एअर इंडियाची फ्लाईट ॲक्च्युली चांगली आहे. सीट्स वगैरे पण बघा आणि हे आर्मरेस्ट वगैरे पण चांगली. तर बटन्स वगैरे पण दिले आहेत टू कंट्रोल. कसले बटन आहेत माहीत नाही मला पण बटन दिलेत. आवडला हा जो आहे बस इंडिगोमध्ये आणि ह्याच्यामध्ये एवढा चांगला नाही आहे. ठीक आहे चाल. एअर इंडियाचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा बाय द वे. गाईज येस वेलकम टू अहमदाबाद एअरपोर्ट. हा एअरपोर्ट फुल असं वुडन फिनिश अँड एकदम एस्थेटिकली ठेवला आहे सगळं बघू शकता. तर या तुम्ही बॅकग्राऊंड हे पण भारी आहे दाखवतो. तर सगळं असं वूड अँड ट्रेडिशनल वेमध्ये हा थोडा बांधलेला एअरपोर्ट आहे. नाईस. अगोदर गाडी आलेली. सो हा एअरपोर्ट आहे. ह्याच्यावरती लेन आहे. इकडे ओलाचे आहे तिकडे प्रायव्हेट गाडीज तिकडे अजून दुसरे. सो हे व्हेकल्स आता आम्ही ओला केली आहे. तर ओलाची कॅब या लाईनीत येईल. तर आता लेन प्रत्येकाला दिलेलं तसे 2, 3. आणि असं आम्ही आता कॅबची वाट बघतोय. कॅब आले की तर या ज्या कामासाठी आलो होतो ते तर सगळं झालं आणि तिकडे जास्त काही शूट करता नाही आलं मला. सो माझा डायरेक्ट वापसीचा रूट. तर या आता परत आपण चालू आहे अहमदाबाद एअरपोर्टला. तर या सगळी ट्रिप झाली. बॅक टू एअरपोर्ट अहमदाबाद. भाई इथे अहमदाबाद एअरपोर्टला तर काहीच लाईनच नाही आहेत. ती जी यात्रा चालत जातोय आज आलो पण सिक्युरिटीला. आणि आमची 12ची फ्लाईट आहे आणि आत्ता वाजलेत 8.
चिकार टाइम आहे भाई आमच्याकडे. हा सिक्युरिटीला लाईनच नाही आहेत. फर्स्ट टाइम ट्राईंग वाव मोमोज. किती वाव आहेत बघू आता. चल जुटे दुसरी बार खा रहा है. पहिल्या वेळेला शूट करायला विसरलो. बेनके पकोडे हे कावीळ झाली. ठीक आहे पिवळे काय डिलाईट मोमो. चल ट्राय करू आता. डोमेस्टिकला उतरलो T1ला. फर्स्ट फ्लाईट इथूनच होती माझी T1वरून गोवावाली. फर्स्ट फ्लाईट होती माझी. त्यानंतर आत्ता आलो 7व्या फ्लाईटला माझ्या. समजतं का 7व्या. 7वी फ्लाईट होती. अरे ही आत्ताची 7वी झाली. रिटर्न आलो. 7वी फ्लाईट आहे माझी आणि डोमेस्टिक. तर T2ला आमची पार्किंगमध्ये गाडी होती. आम्ही आलो आहे T1ला. आता इथून रिक्षा करू. रिक्षामध्ये पण खूप टाइम बसलो आहे. तुला लास्ट कधी बसलो रिक्षात? आठवत पण नाही रिक्षात कधी बसलेलो. क्या है ना सर जी, हमारे बच्चे की नीचे गाड़ी आ गया है ना. पूरा खा रहे हैं. थोड़ा पब्लिक ट्रांसपोर्ट का कम इस्तेमाल कम होता है इसको. ठीक आहे. रात्रीचे 2 वाजायला आले तरी ट्रॅफिक. बघ ना सॅटर्डे नाईट पण नाही. सॅटर्डे नाईट आहे. हो सॅटर्डे नाही फ्रायडे नाईट. हां सॅटर्डे चालू झालं. फ्रायडे नाईट आहे. स्टील एवढं गर्दी आहे रात्री. या गाईज बॅक होम. 3 वाजलेत आम्हाला. तुम्हाला दाखवतो. तर 3 वाजलेत आम्हाला यायला. आता जाऊन मस्त झोपायचं आहे. फुल डे हेक्टिक ट्रॅव्हल. सो या ब्लॉग इथेच आता एंड करतो आहे. सो आय होप यू एन्जॉय द ब्लॉग. डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन. डू कमेंट युअर थॉट्स. अंटिल देन आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.